हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. गाईज आत्ता वाजले सकाळचे 10:30 आणि आज आहे स्पेशल आमच्या घरी पुरणाचा स्वयंपाक, जो की मला खूप जास्त आवडतो आणि माझी आजी स्पेशल बनवणार आहे माझ्यासाठी. आता त्याची तयारी चालू आहे किचनमध्ये. मम्मी सगळं स्वयंपाक बनवते आहे. पुरणाचं पीठ, त्यानंतर आंब्याचा रस. त्यासाठी आंबे आणले आम्ही काल खास. कोणते आंबे आजी? केशर आंबे आणले, केशर. आणि त्याचा वास इतका भारी येत होता, मला असं वाटतं की आताच खाऊन घेऊ, पण माझी बोलली की नाही, लगेच नाही खायचं, हे देवाला परिणामध्ये दाखवायचा. आणि त्यानंतर असं सांग, हां, आमच्या आजोबाला जेवण उपास करू जेव घालायचा ना, त्या निमित्ताने असं सगळं होणार आहे. अगं आजोबांना, बाबांना उपास करूचं जेवण त्याचं करायचं आहे ना, तर त्यासाठी आज ते सगळं आहे. सो मग आता स्वयंपाकची तयारी चालूच आहे. एक एक गाईज, दिस इज द मेन कार्यक्रम, मेन कॅरेक्टर ऑफ टुडे. दिस इज आंबा, माझा फेवरेट. माझा वास इतका भारी ना, आय कांट एक्सप्लेन इट टू यू. असं वाटतं की लगेच खाऊन घेऊ, पट नाही, आत्ता नाही खायचं. इतके जास्त आंबे आणलेले म्हणजे आजीनी. सो आता याचा मस्त आंब्याचा रस बनवायचा आहे मस्त, आणि यानंतर मी खाईल. आता फायनली वेळ झाली आहे पुरणपोळी बनवण्याची. तर आजी माझी बनवती आणि मी तिला मदत करणार आहे भाजायला पुरणपोळी. सो लेट्स गो इन टू द किचन. बघूया कसं काय तयारी चालू आहे. तर मी भाजणार आहे. फायनली आजीला मदत करते इकडे किचनमध्ये भाजायला. आजी तू काय बोलला? आजी पोळ्या करते, पुरणपोळ्या. आमच्याकडे पाहुणे येणार आहे, मामी आंब्यारस आणि पुरणाच्या पोळ्या करणार आहे. माझी सोलो भाजती पोळ्या, मी लाटते. खरं तर आम्हाला मांडे करायचे होते, पण वेळ पण नाही आमच्याकडे. ती असं सांगते की आम्हाला मांडे करायचे होते, म्हणजे पुरणाचे मांडे, जे की एकदम भारी लागतात. बट आम्ही ते नाही बनवणार आहे, पुरणपोळीच बनवतोय. कारण मांडे बनवायला गेलं की खूप काही काही तयारी करायला लागते, खापर वगैरे, आणि ते गावाला चांगले बनतात इथं शहरापेक्षा. तर ते गावाला जाऊन तेव्हाच खाणार आहे. पण आता पुरणपोळीच बनवतोय. सो आता आम्ही पटकन हे सगळं भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मी सांगते. फायनली आता सगळं नैवेद्य वगैरे दाखवलं आहे माझ्या बाबांच्या फोटोला. आणि सगळं जे काही हे असतं, काय म्हणता, तिथीनुसार किंवा ट्रेडिशननुसार असताना आम्ही दाखवलंय. आता यानंतर जेवण करायचंय. माझी आजी इकडं आंबा खायला बिलगून गेलेली आणि आम्ही पण आता जेवण करणार आहे थोड्याच वेळात. आणि यासोबतच आम्ही बघतोय व्लॉग्स, सौरभ जोशी व्लॉग्स. घरी चालली का गाईज? इट्स टाइम टू हॅव आमरस पुरी. आणि आता मी इकडे मस्त ताट वाढून घेतलेलं आहे माझ्यासाठी. ॲक्च्युली मी सगळं नाही घेतलं, आता फक्त आमरस आणि पुरीचे. हे बघा, लेट्स टेस्ट आवर फर्स्ट आमरस ऑफ दिस सीझन. नंबर दिस इज द फेवरेट थिंग ऑफ समर. बरंच काम झालेलं आहे अँड ती गोष्ट अनाऊन्स झालेली आहे ज्याची वाट नव्हतं बघत आम्ही, बट ते होणारच होतं. सो फायनली आमच्या एक्झामच्या डेट अनाऊन्स झालेला आहे, ज्या की आमच्या फायनल आता सेकंड इयरच्या एक्झाम्स असतील. इट इज ऑफ 4th सेम. त्याच्या एक्झामचे डेट्स अनाऊन्स झालेले आहे. अभ्यास करायला सुरुवात करायला लागणार आहे. अजून तरी टाईम आहे, कारण आता सबमिशन वगैरे झालं आहे. फायनली प्रॅक्टिकल एक्झाम्स पण झाले, सगळं झालं आहे. डेट अनाऊन्स झालेला आहे. डेट काय त्या मला जाणून घ्यायच्या असतील, कॉमेंट्स करा, आय टेल यू. सो आता तर मस्त जेवण करून झालेलं आहे. सगळं पुरणपोळी, आंब्यारस सगळं होतं आणि एकदम सॉलिड मेनू होता हा. मला तर खूप फेवरेट आहे सगळ्यात जास्त. ॲक्च्युली याच्यासोबत जर मांडा असला ना, पूर्ण आंब्याचा रस सोबत, तर अजूनच भारी लागतो. बट ते जास्त करून गावाला बनवला जातो. इकडे पण बनवतात, बट जास्त करून लोक ऑर्डर घेतात किंवा बाहेर मागवतात किंवा घरी पण बनवतात. बट आम्ही घरी नाही बनवलं आहे, गावाला बनवतो घरी. आत्ताने बनवलं आहे. आता पुरणपोळीच बनवली होती,
कारण ते करायचं असेल तर पूर्ण सगळं असं तयारी करावी लागते, सगळं खापर, नंतर चूल, हे ते गॅसवर नाही बनवता येत त्याचं. म्हणून मग आम्ही पुरणपोळीच बनवली होती. सो